राज्य शासनानं अनुसूचित जातीचे आरक्षणाचा उपवर्गीकरण करण्याची प्रक्रिया सुरू केली। मात्र ही प्रक्रिया घटनाबाह्य असल्याचा आरोप करत मंगळवारी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंबेडकरी समाज बांधवांच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात आलं। यावेळी केंद्र आणि राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत सरकारच्या निर्णयाचा निषेध करण्यात आलाय। जोपर्यंत नवीन जनगणना पूर्ण होत नाही आणि न्यायमूर्ती बदल समितीचा अहवाल सार्वजनिक केला जात नाही तोपर्यंत ही प्रक्रिया स्थगित करावी अशी मागणी आंदोलकांनी केली। यावेळी आंदोलनकर्त्यांनी केंद्र आणि राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत सरकारवर निषेध व्यक्त केले। आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये आज सर्व आंबेडकरी पक्ष संघटनांच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं होतं। आत्ताच आंदोलनाची सांगता झालेली आहे आणि आमच्या मागण्यांचं जो ड्राफ्ट आहे, निवेदन आहे, ते आम्ही जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला आणि जे समितीचे जे अध्यक्ष आहेत त्यांना पाठवलेलं आहे। आमचं म्हणणं आहे की शासनाने जो काही 30 तारखेपर्यंतचा कालावधी दिलेला आहे हरकती नोंदवण्याचा, तो कालावधी वाढवण्यात यावा, अजून 2 महिन्याचा कालावधी देण्यात यावा आणि त्या अगोदर बदल समितीचा जो अहवाल आहे तो अहवाल त्यांनी तातडीनं जाहीर करावा। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आमचं हे सांगणं आहे की त्यांनी ज्या पद्धतीनं जे मनुवादी षडयंत्र वापरून अनुसूचित जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम करत आहेत तर त्यांनी हे थांबवणं अत्यंत गरजेचं आहे। भारतामध्ये जी आर्थिक परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे, ना की जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम केलं पाहिजे। त्याच्यामुळं आजच्या आंदोलनाची ही सुरुवात आहे। पुढील आंदोलनाची भूमिका आम्ही लवकरच जाहीर करणार आहोत आणि एका मोठ्या आंदोलनाची नांदेडमधून सुरुवात होणार आहे आणि आज महाराष्ट्रभरही पूर्ण आंदोलन झालेले आहे। हे टप्पेवाईज आम्ही आंदोलन घेऊन जात आहोत। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना परत एकदा आमचं सांगणं आहे त्यांनी हे सगळं थांबवावं आणि वेळ वाढवून द्यावा।